ढोकी जिल्हा धाराशिव येथे 1978 ला वस्तीवाढ करण्यासाठी जमीन सर्वे नंबर 9 व 99 अधिग्रहण करण्यात आले। तेथे नियमानुसार प्लॉट पाडून शासन नजराना घेऊन लाभार्थ्यांना प्लॉटचे वाटप करण्यात आले, परंतु त्यावेळी अनेक लोकांना हक्क अभिलेख कबाला देण्यात आलेले नाहीत। त्यामुळे त्यांचे नाव महसूल दप्तरी व ग्रामपंचायत कार्यालय ढोकी यांचे 8 ला मालकी हक्कात नोंद झालेली नाही। त्यामुळे तेथे राहत असलेल्या नागरिकांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही। मालकी हक्कात नोंद घेणे व सर्व शासकीय योजना मिळाव्यात यासाठी ढोकीच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले। आज राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली आहे की जे ढोकी येथे राजेशनगर, दत्तनगर, तळगल्ली या ठिकाणी अनेक वर्षापासून लोक राहत आहेत आणि वास्तविक पाहता जर पाहिलं तर या ठिकाणी शासनाकडून जमीन घेऊन तेथे प्लॉट पाडून लोकांना वाटप करण्यात आले होते, परंतु त्यांच्याकडे कबाला नसल्यामुळं त्यांचा मालकी हक्कात कुठल्याही प्रकारे नोंद नसल्यामुळं त्यांना घरकुलाचा लाभ भेटत नव्हता। त्या विषयावर आम्ही माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्याकडे आमची ही अडचण मांडली। त्यावेळी त्यांनी मंत्री महोदयाकडे पाठपुरावा केला होता आणि यापूर्वीच माननीय मंत्री महोदयांनी इतर नियमाकुल 2011 पूर्वीचे जे लोक अतिक्रमण करून राहत आहेत त्यांना नियमाकुल करण्याचा जो आदेश काढला होता त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदनही केले, परंतु आज घरकुलचे जे लाभधारक आहेत त्यांना त्वरित लाभ भेटण्यासाठी आज त्यांच्या ग्रामपंचायत आटोवर त्यांचं नाव येणं गरजेचं आहे। त्यामुळे आज मंत्री महोदयांना भेटून आम्ही सांगितलं की लवकरात लवकर 2018चं GRची पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना त्यांनी आदेशित करावे, म्हणून आज आम्ही सर्व मिळून निवेदन केले।